दुश्मनों की गलत चर्चाओं का हम सामना करेंगे। हमारी कलम आजाद है और हम आजाद ही रहेंगे। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजूए कातिल में है। तर नमस्कार जामनेरकर, खानदेश वेद न्यूज मध्ये मी मीना शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर तुम्ही म्हणाल की आज ताईने चंद्रशेखर आझाद यांच्या शेरो शायरीने, यांच्या डायलॉग्सनी सुरुवात केली, तर नक्कीच स्वतंत्र भारताची मी स्वतंत्र नागरिक आहे आणि नक्कीच या स्वतंत्र भारताची नागरिक असल्या कारणाने मला बोलण्याचा अधिकार आहे। परंतु काही घाणेरड्या पुरुषी मानसिकता असलेल्या भामट्यांना माझं बोलणं इतकं टुचतं ना की ते कटकारस्थान रचतायत। तर कालची जी मी गोष्ट सांगितली होती तुम्हाला, ती काल्पनिक कथा होती पण सत्य परिस्थितीवर आधारित होती। पण ती काही भामट्यांना एवढी टुचली की त्यांनी कटकारस्थान रचून एका बाटली खोलवाल्याच्या पानावर ती प्रसारित केली। पण ती सत्य परिस्थिती न ऐकता माझं त्यांना हे म्हणणं आहे की तुम्ही जी एखाद्या व्यक्तीने मी जर काही गोष्ट तुम्हाला सांगितली तर त्याची दुसरीही बाजू ऐकून घेऊन सत्य परिस्थिती मांडावी आणि तेव्हाच म्हणावं की मी जनतेचा खरा आवाज आहे म्हणून। तर मग काय, आता हातात स्क्रिप्ट घेते, कारण की जर मी माझ्या भाषेत काही गोष्टी सांगायला लागले तर बाटली खोल आणि त्यांना जी माहिती पुरवणारे जे भोंदू महाराज आणि त्यांचे नॅशनल सल्लागार आहेत त्यांना ते माझ्या भाषेतील गोष्ट पचणार नाही। कारण की मीनाचे श्लोक किती भक्कम असतात, किती चांगले असतात आणि किती कानाला ऐकवण्या इतपत चांगले असतात हे सर्वांनाच माहिती आहे। तर बघूया। मग काय, पुन्हा महाराज आणि त्यांचे नॅशनल सल्लागार यांनी भोंदूगिरीची एक युक्ती लढवली आणि खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचा गोंडस प्रयत्न केला आणि बाटली खोल या अपूर्ण बुद्धी अर्थात कोणत्याही गोष्टीची सत्याची पडताळणी न करता आणि शहनिशा न करता फक्त जामनेरची जनतेची दिशाभूल करत फक्त भडकवणे ही त्यांची संकल्पना हाती घेत बॉटल खोल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या खात्यावरून पोस्ट टाकायला सुरुवात केली। मुळातच हे स्पष्ट झाले की अपूर्ण माहिती घेत लोकांची बदनामी कशी करावी हेच यांचे धोरण। मात्र हे स्पष्ट झाले की महाशय यांना सुप्रीम कोर्टाने लोकांना मत मांडणे किंवा काल्पनिक गोष्टींची कथाची पोस्ट करणे हा कायदेशीर गुन्हा नाही। हे महाशय IPCच्या संविधानातील धडे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण याचीही कल्पना बाटलीखोल आपल्याला असायला हवी की न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू ऐकूनच निर्णय दिला जातो। एकतर्फी बाजू मांडून त्याच्या आधारावर कोणाची बदनामी केली जात नाही किंवा निर्णय दिला जात नाही। तुम्ही म्हणतात की दबाव तंत्र, फसवणूक, बदनामीची भीती दाखवून पत्रकारितेच्या नावाखाली पेड स्पॉन्सरशिप मागितल्याची चर्चा जोरात आहे। त्या भाकर खाऊंच्या शब्दात तुम्ही त्यांचे दुखणे तुमच्या शब्दात लिहिले। तर मुळात IPC 420 फसवणूक हे जे खटले आहे ते बचत गटांच्या नावाखाली स्वतःचे पोट भरण्यासाठी भोंदू महाराजांनी जे पैसे उचललेले आहे, जनतेला फाशी लावण्याची वेळ आली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भोंदू महाराज धार्मिकताच्या नावाखाली भुवाबाजी करून लोकांना फसवतात। कुंकू पाडण्यापासून ते आतापर्यंतचे जे ते कारनामे करत आलेले आहेत हे सत्तेची पडताळणी करूनच कोणतीही पोस्ट टाकावी। तर यांच्यावर कारवाई, फसवणुकीचा गुन्हा या भोंदू महाराजांवर व्हावा हीच विनंती आहे आपल्याला। मला तर असं वाटायला लागलं आहे की जनतेचा आवाज म्हणून समोर येऊन मी बोलत आहे आणि तुम्ही मागे बसून स्वतःचं अस्तित्व लपवून महिला आहे की पुरुष याचीही कल्पना देण्याची बाटलीखोल तुमच्यात हिंमत नसावी। फसवणूक कोणाची आणि कशी करावी याचीही कल्पना नक्कीच तुम्हाला तुमच्या जन्मदात्यांकडून अनुभव हा मिळालेलाच असावा। फसवणूक या शब्दाचा तुम्ही उच्चार केलेला आहे, मी नाही। सुरुवात तुम्ही केलेला आहे। कदाचित याचे धडे आता तुम्ही जनतेला तुमच्या पेजच्या माध्यमातून देत आहात। सध्याच्या परिस्थितीत मला तर असं वाटतंय की भोंदू महाराज व गोणेभरू नॅशनल सल्लागार व खोटी बातमी एका बाजूने ऐकून घेणारे बाटलीखोल
यांच्या बुद्धीची कीव करत यांच्या नावाने मला भोंदू महाराजांच्याच आश्रमात 11 रुपयाची देणगी देऊन त्यांना त्यांच्या अपूर्ण बुद्धीची कीव करत त्यांना पूर्ण बुद्धी यावी म्हणून हवन पेटवण्याचा वॉर्ड क्रमांक 1 मधून सर्व जनतेने हवनाचा लाभ घ्यावा आणि ते हवन करण्यात यावं असं मला वाटत आहे। कारण की हे इतके खोटे बोलतात हे भामटे की असं वाटतं की यांची गाढवावर बसवून यांच्या तोंडाला काळं लावून यांची धिंड काढावी। कारण यांना स्वतःच्या घरातीलच स्त्रिया फक्त चरित्रवान वाटतात आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्या फसवणूक करून दबाव तंत्र वापरून आणि ब्लॅकमेल करतानाच दिसतात। पण मला त्यांना हे सांगायचं आहे की जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारा करते। आणि महाराजांसोबतच्या सल्लागारांनाही माझं हे सांगणं आहे, ही विनंती आहे की आपल्या घरातील पंखे कूलर बंद पडले असतील तर वार्डातील जनतेकडे पवनचक्की लावण्याची सोयही आहे। कारण बदनामी त्यांचीच करावी की जे खरंच बदनाम आहेत। नाही तर आपण जर आज कुणावर दगड भिरकवू तर ते दगड परत आपल्यावरच येण्याची दाट शक्यता असते। बाटली खोल तुम्ही आणि भोंदू महाराजांनी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती अपूर्ण स्वरूपाची दिलेली होती। आता तुम्ही मी जे सांगेल ती विस्तृत स्वरूपात आणि खरी बाजू तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुमच्यात ताकद असेल तर ती खरी बाजू तुम्ही तुमच्या पेजवरही मांडावी आणि तेव्हाच म्हणेल मी की तुम्ही खरा जनतेचा आवाज आहात। तर तुम्ही म्हणाल की ही स्क्रिप्ट हातात घेऊन वाचून बोलते आहे, तर नक्कीच मी स्क्रिप्ट हातात घेऊन वाचून सांगत होते। कारण की मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला गेले तर नॅशनल सल्लागारांना एकदा माझा आशीर्वाद मिळालेला आहे काही कालावधीमध्ये, बऱ्याच वर्षाचा कालावधी गेला। तर पुन्हा जर त्यांना वाटत असेल की त्यांना तो आशीर्वाद पुन्हा मिळावा तर नक्कीच त्यांनी असे खोटे नाटे आरोप करून हा प्रयत्न नक्कीच करावा। तर खरं काय ते बाटली खोल साहेब तुम्ही नक्कीच ऐकावं। तर विषय असा होता की मी माझ्या पेजची सुरुवात केली आणि ती खरं सत्य परिस्थिती मांडून मी माझ्या पेजची सुरुवात केली। माझा प्रयत्न हाच होता की वार्डातील ज्या जनतेच्या ज्या भावना आहेत ते मी स्पष्टपणे एका पेजच्या माध्यमातून किंवा माझ्या लिखाणातून स्पष्ट कराव्यात। हालाकी मी पत्रकारिता या क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे आणि माझी पत्रकारिता ही पारदर्शी आहे। जर प्रत्येकाला माहित आहे की मी कधी कुणाला ब्लॅकमेल करत नाही, कुणाला फसवत नाही, कधी कुणाचा रुपया खात नाही, मी कुणाला स्पष्टीकरण देत नाही। कारण की बाटली खोल तुम्ही एवढे मोठे नाही आहात, कारण की आप पहले अपने गिरेबान में झाकिये। कारण की तुमच्यासारखं आम्ही आता पोस्ट टाकली आणि काही कालावधीनंतर डिलीट केली असं मी केलं नाही। तुम्ही म्हणतात की पैसे घेऊन शांत होतात, मग तुम्ही ज्या पोस्ट डिलीट केल्या होत्या त्याचाही मोबदला मला असं वाटतं की आपल्याला चांगलाच मिळालेला असावा। तर असो, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, पण नक्कीच माझं काम आहे की नाहीतर लोकांना काय वाटेल की मीना शिंदे घाबरली। मीना शिंदे कालही घाबरलेली नव्हती आणि आजही घाबरणार नाही। मी खरं बोलते म्हणून लोकांना टुचतं आणि म्हणून ते लोक खोटा बदनाम्या करतात। काही माखन चोर, काही भाकर खाऊ जे आहेत त्यांची जी घाणेरडी पुरुषी मानसिकता आहे ते म्हणतात ना की दबाव तंत्र वापरतात। तर मूर्खांनो, भामट्यांनो, तुम्हाला अक्कल असायला हवी की दबाव तंत्र हे कशा पद्धतीने आणि फसवणूक हे कशा पद्धतीने वापरतात करतात हे तुम्हाला डोकं पाहिजे। तर खरी बाजू काय आहे ती मी तुम्हाला सांगते की जसं की मी म्हटले की मी माझ्या पेजची सुरुवात काही खऱ्या गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून एक काल्पनिक गोष्टीच्या स्वरूपात सत्य परिस्थिती मांडली। मग हे भोंदू महाराज व त्यांचे नॅशनल सल्लागार ते माझ्या घरी आले, सकाळीच फोन करून घरी आले। घरी आल्यानंतर ताई तुम्ही खूप छान काम करता आहात आणि नक्कीच वॉर्ड क्रमांक 1 मधले जे 4 विरोधक आहेत नक्कीच तुम्ही त्यांच्यावर बातमी करावी। त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की मी कुणाचीही खोटी बदनामी करणार नाही, माझ्यासाठी सर्व सारखे आहेत। नक्कीच जो चुकल एक जनतेचा आवाज म्हणून, एक नागरिक म्हणून मी सत्यबाजू मांडणार आहे। ताई माझ्याकडनं तुला जर काही दिवाळीची भेट बाकी असेल तर मी तुला नक्कीच देईल। मी म्हटलं भाऊ तुम्ही माझे मोठ्या भावासारखे आहात, नक्कीच आपला आशीर्वाद आपली साथ माझ्यावर
नेहमी माझ्यासोबत नेहमी असू द्या. तर हे भामटे म्हणता आहेत की 11,000ची जाहिरात नाही दिली म्हणून ही फसवणूक करते आहे, दबाव तंत्र वापरते आहे. अरे तुम्ही मला काय पैसे देणार? तुमच्या पायात चप्पल घ्यायला तुमच्या जवळ पैसे नाहीत. तुमच्या डोक्यावर तुम्ही लोकांची फसवणूक एवढ्या प्रमाणात केली आहे की तुम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांचे बुडव धंदे करून तुम्ही तुमचे फोन सुद्धा बंद करून ठेवतायत आणि कोणावर ब्लेम करतायत तुम्ही? तर मी तर कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं. आजही मी कुणाचं नाव घेत नाहीये. मी काल्पनिक गोष्टीच्या आधारावर जे मला फेस करावं लागलं म्हणून मी एक प्रयत्न करते की खरी बाजू मांडण्याचा. खोटं तुम्ही बोलायचं, माझ्या घरी तुम्ही यायची, फ्रीचा तुम्ही चहा प्यायचा, कटकारस्थान माझ्या घरात बसून तुम्ही रचायचे आणि तुम्हीच पक्ष वारंवार पक्ष बदलायचे. आणि जर मला या पक्षात जर मला तिकीट मिळालं नाही तर मी दुसऱ्या पक्षातून लढवण्याची तयारी, मला ऑफर मिळालेली आहे आणि मी त्या पक्षातून लढणार आहे. अशा खोट्या आणि पोकळ धमक्या देऊन माझ्या घरातून तुम्ही जाताय. आणि मी जर खरी बाजू मांडते आहे तर तुम्हाला का मिरच्या लागत आहेत? मी नाव अजूनही घेत नाही. आणि आजही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही समोरासमोर यावं, मैदानात बसावं आणि बोलावं. बाटलीखोल महाराजांनाही माझं हे एक म्हणणं आहे की त्यांची ते वारंवार पत्रकार म्हणजे पत्रकारांचा जाप केल्याशिवाय त्यांच्या पेजला TRP आणि रीच मिळतच नाही. अरे पत्रकारांव्यतिरिक्त ही दुसरं काहीतरी तुम्ही तुमचं चालू ठेवा. स्वतःला जनतेचा आवाज तुम्ही म्हणतात तर नक्कीच मला नाही वाटत की तुम्ही जनतेचा आवाज आहात म्हणून. कारण की तुम्ही ज्या पोस्ट डिलीट केल्यात मागाशी त्याच्यावरून मला नाही वाटत. मी तुमच्या पोस्टला, बऱ्याच पोस्टला समर्थनही केलंय. मी तुमच्या कोणत्या पोस्टला विरोधही केला नाही. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, कोणतीही बाजू मांडताना दुसरी बाजूची सत्य परिस्थिती मांडावं. माझं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं आहे की मी जे आहे ते आहे, नाहीये तर नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या महाराजांविषयी, ज्या नॅशनल सल्लागारांविषयी मी बोलले, ते महाराज आणि त्यांचे जे सल्लागार आहेत ते मला सांगतात, ते मला ज्ञानचे लाडू पाजतात की ताई आपण असं करावं, आपण तसं नाही करावं, कोणत्या विषयावर कधी बोलावं. तर यांना असं वाटतं की दुसऱ्यांची जर पोस्टही मी केली तर ताई ही माझ्याविषयी आहे का, प्लीज माझ्याविषयी ही पोस्ट करू नको, मी तुला हात जोडतो. मग यांना ही भीती का आहे? यांनी असे काय कटकारस्थान केले आहे, पराक्रम केलेले आहेत की त्यांना ही भीती होती, म्हणून हे वारंवार मला फोन करून सांगत होते. दुसरा विषय हा आहे आणि तो महत्वाचा आहे की गेल्या कित्येक वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रात आहे. या क्षेत्रात वावरत असताना मला माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील जे आहे माझे जेवढेही पत्रकार आहेत त्यांनी कधीच स्त्री पुरुष अशी भावना माझ्यासाठी वैयक्तिक तरी नाही केली. काही 1-2 जण अपवाद वगळले असता पत्रकारिता क्षेत्र, जामनेरचे सगळे पत्रकार हे आपल्या पत्रकारितेशी प्रामाणिक आहेत. ते कधीही कुणाच्या भावनेला दुखवत नाहीत. पण काही नालायक, बाटलीखोल सारख्या मानसिकता असणारे जे भामटे आहेत त्यांना पत्रकारांविषयी काय TRP करून त्यांना काय उलथापालथ करायचे असते तर ते त्यांनाच माहित. आधी म्हणतात की ते आम्ही पत्रकार, कोण म्हटलं तुम्हाला की आम्ही पत्रकार आहोत? माझ्याकडे त्या गोष्टीचं स्क्रीनशॉटही आहेत, पुरावाही आहेत. आणि नंतरून म्हणतात की आम्ही जनतेचा आवाज आहोत, आम्ही निर्भीड पत्रकारिता करतो. तर नक्कीच तुम्ही आधी तुमचं स्टँड घ्यावं आणि नक्कीच पुढची जी गोष्ट आहे ती करावी. अहो बाई, वा बाई, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्त्रीला ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करताय तर नक्की ती व्यक्ती चुकीची आहे किंवा नाही याचं तुम्ही नक्कीच पडताळणी करून मगच बोलावं. तर मी जेव्हा म्हटले की तुम्हाला भोंदू महाराज आणि त्यांचे नॅशनल सल्लागार, तर त्यांना माझी एकच विनंती आहे की याच्या त्याच्या हातून निरोप न देता तुम्ही तुमच्या भामट्यापणाचा जो पाठ तुम्ही चालू केलेला आहे, जर तुम्ही चुकलेले नव्हते तर आजच्या तारखेत तुम्ही का निरोप देता आहात? का आजही मला निरोप आलेले की मीनाताईला म्हणा की आमच्याविषयी काही बोलू नको, का तुम्ही एवढा भामटापणा करतायत? बाटलीखोलांना मला हेच सांगायचं आहे, जर तुमचे ज्या लोकांविषयी तुम्ही टाकलेला आहे, मला ब्लेम करताय की पावती दिली नाही, जाहिरात दिली नाही,
हालाकी तुम्ही माझं नाव घेतलेलं नाही आणि मीही तुमचं नाव घेत नाहीये, तर मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते आहे. जर ते चुकलेले नाहीयेत तर तुम्ही का तर ते का दुसऱ्यांच्या हातून निरोप पाठवतायत की ताईंना सांगा की आमच्याविषयी बातमी लावू नका. तर माझं प्रेक्षकांना हेच आव्हान आहे की तुम्हाला फक्त मॅन्युप्युलेट केलं जात आहे, कारण की तुम्हाला कन्व्हिन्स केलं जात नाहीये. तर अशा भोंदू महाराज आणि त्यांचे जे नॅशनल सल्लागार आहेत की जे जातीपातीचं राजकारण करतायत, युवकांना भरकवतात, युवकांना मॅन्युप्युलेट करता आहेत की आम्ही तुमचं काम करू, हे स्वतःच्या हितासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आणि माझी एकच विनंती आहे की याच्या पुढे कोणालाही टार्गेट करू नका किंवा कोणाची खोटी बदनामी करू नका, नाहीतर तुम्ही विचार करणार नाही की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. कारण की मी कालही कोणाला घाबरले नाही. मी खरं बोलते म्हणून, मी नेहमी म्हणते की मी खरं बोलते म्हणून सर्वांना टुचते. मी कालही कोणाला घाबरलेली नव्हते, आजही घाबरणार नाही. नक्कीच एक स्त्री म्हणून ज्यावेळेस मी प्रामाणिकपणे काम करते, तर मला माहिती आहे की घाणेरडी पुरेशी मानसिकता असणारी, की ज्यांना स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी एखाद्या स्त्रीला कसं टार्गेट करावं, हे घाणेरडे मानसिकता असणारे पुरुषच करू शकतात. बाकी चांगले पुरुष हे एखादी स्त्री जर एखाद्या क्षेत्रात काम करत असेल तर नक्कीच तिला प्रोत्साहन देण्याचं काम करतात. तर फक्त चंद्रशेखर आझाद जी आहेत, जर त्यांचे काही शब्द मला आठवतायत तर नक्कीच ते मी वाचून सांगणार आहेत, कारण की ते शब्द माझे नाहीत. तर अधिकार ना मिलते हैं मांगे से, अधिकार तो छीने जाते हैं, संविधान है जिनके हाथों में वहां लोग नहीं घबराते, कदम बढ़ाओ आगे, अब ना पीछे हटना है, अधिकारों के खातिर हमको लढते रहना है. तर प्रेक्षक हो, आजची जी गोष्ट होती, जी मला विस्तृत स्वरूपाची सांगायची होती, तर मला ती शॉर्टकट सांगावी लागली. नक्कीच ज्या काही गोष्टी घडल्या आजच्या तारखेमध्ये त्या नक्कीच चुकीच्या होत्या आणि ही जी चुकीची गोष्ट घडलीये तर माफीच्या लायक नाही. तर प्रत्येकाला हीच विनंती आहे की कुणीही कोणतीही पोस्ट करताना एखाद्या गोष्टीची शहानिशा करावी, पडताळणी करावी आणि खरं काय आहे ते नक्कीच तुम्ही सांगावं. कारण की माझ्याच घरी येऊन, माझ्याच घरचा चहा पिऊन, तुमच्या पायातली चप्पल सुद्धा तुम्ही विसरून जाऊन, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चपलींचं, स्वतःच्या घरच्यांचं भान सुद्धा राहत नाही, व्हीसी करून तुम्ही लोकांना कुठं आहात ते सांगतात. माझ्या समोर बसून तुम्ही इतरांच्या गॉसिप, ज्या पक्षात तुम्ही कार्यरत आहात त्याच पक्षातील लोकांना डावलण्याचं काम ह्या भोंदू महाराज आणि त्यांच्यासारखे नॅशनल सल्लागार, हे भामटे, हे माखन चोर, हे भाकर खाऊ करतायत. तर मीनाचे श्लोक हे शुद्ध आणि सात्विक भाषेतले सध्या आहेत, यांनी माझा अंत पाहू नये हीच विनंती. तर पुन्हा भेटूया नव्या अध्यायासोबत. तोपर्यंत मी मीना शिंदे आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद.